वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर आज आपण बघणार आहोत पोल्युशन या लेसन्सकडे आज बघणार आहोत. पोल्युशन मीन्स व्हॉट? प्रदूषण. मराठीमध्ये जर आपण बघायला गेलं तर प्रदूषण आणि इंग्लिशमध्ये बघायला गेलं तर पोल्युशन. तर बघा सायमल्टेनियसली आपण मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम या दोघांचं आपण सायमल्टेनियसली कंडक्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग. सो व्हॉट इज द पोल्युशन? पोल्युशन म्हणजे काय? तर पोल्युशन म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल पोल्युशन म्हणलं आपण खूप काही टर्म्स वापरू शकतो. मेनी टर्म्स वी कॅन यूज फॉर द पोल्युशन. देअर आर व्हेरी टर्म्स. काही जण बोलू शकतात, की एखादी वस्तू खराब होणे, त्याला सुद्धा पोल्युशन बोलू शकतो. काही जण असे बोलू शकतात, की एखाद्या वस्तूमध्ये दुसरे काही एलिमेंट जसं जसं शिवमने कहा था, की दूसरा कोई जहरीला या फिर कुछ एलिमेंट ऐसा जमा होणे, जिसकी वजह से म्हणजे ज्याच्यामुळे लिव्हिंग बीइंग्स, नॉन लिव्हिंग बीइंग्स यांना एक खतरा निर्माण होणे किंवा यांना एक कुठेतरी इन्फेक्ट करणे, त्याला सुद्धा पोल्युशन बोलतात. दॅट इज ऑल्सो राइट. सो आणि जसं मयुरीने काय म्हटलं, की फॅक्टरीज वगैरे यांच्यापासून क्रिएट झालेले हे जे काही एलिमेंट्स आहेत त्याच्याने आणि ते सुद्धा एक पोल्युशन आहे. दॅट इज ऑल थिंग्स. बघा, एकाच वर्डचे 3 मीनिंग आपण आता बसल्या-बसल्या बघितलेले आहेत. तर म्हणजे काय एखाद्या गोष्टीमध्ये बिघाड होणे किंवा त्याच्यातला जो संतुलन आहे तो बिघडणे आणि धूर वगैरे हे जास्त. तर हे काय काउंटमध्ये होतं? दॅट इज पोल्युशन. तर व्हॉट इज पोल्युशन एक्झॅक्टली? म्हणजे प्रदूषण एक्झॅक्टली आपण कसं म्हणू शकतो आणि काय बोलू शकतो ते आपण आज बघणार आहोत. तर दॅट वी विल लुक ॲट टुडे. तर बघा मी काय-काय म्हणत होतो, तर प्रदूषण आज आपण बोलत आहोत. तर प्रदूषण हा एक भलेही वर्ड एक आहे. ओके. प्रदूषण भलेही हा एक वर्ड आहे, पण त्याचे मीनिंग आपण बघायला गेलो, तर त्याचे प्रकार आपण बघायला गेलो, तर वेगवेगळे आहेत आणि त्याला आपण वेगवेगळ्या शब्दामध्ये मांडू सुद्धा शकतो. जसं शिवमने मांडलं होतं, की एखाद्या गोष्टीमध्ये अशा प्रकारे बिघाड होणे, की जो सजीव आणि निर्जीव या दोघांनाही धोकादायक होणे, त्याला आपण प्रदूषण म्हणू शकतो. दॅट इज अल्सो ट्रू. द थिंग इज जसं मयुरीने बोललं होतं, की धूर वगैरे किंवा फॅक्टरीजच्या होण्यामुळे धूळ ते पण एक प्रदूषणाचाच हिस्सा आहे आणि प्लस प्रदूषणला आपण एखाद्या साध्या सोप्या भाषेमध्ये आपण जर बोलायला गेलो, तर आपण काय बोलू शकतो, की एखाद्या गोष्टीमुळे अनवॉन्टेड किंवा बोलू शकतो एक डिसबॅलन्स होणे म्हणजे त्यांचा बॅलन्स बिघडणे, त्यामध्ये सुद्धा आपण प्रदूषण असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे कसं, की हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढणे किंवा सॉइलमध्ये आपण बोलू शकतो युरियाचे प्रमाण वाढणे किंवा आपण बोलू शकतो सिंपल टर्म आपण जर समजण्यास गेलं तर बघा नदीमध्ये गटारीचं पाणी वाढणे, नदीमध्ये नाल्याचं पाणी, गटाराचं पाणी किंवा केमिकल्सचं प्रमाण वाढणे. तर त्याला आपण काय बोलू शकतो? प्रदूषण असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल एक सर्वात बेस्ट एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं असेल, की नदी-नाल्याचं वॉटर पोल्युशनचं, तर यू गाईज कॅन गो फॉर द उल्हास नदी. आपण उल्हासनगर जो रेल्वे स्टेशन आहे, त्याला लगतच एक मोठा नाला आपल्याला दिसेल. कधी आपण उल्हासनगर स्टेशन जवळ गेला असाल, तिथं मोठा नाला आपल्याला दिसेल. तो मोठा नाला नसता ते उल्हास नदी आहे आणि ते उल्हास नदी तो किती म्हणजे नदीचं रूपांतर आपण बोललो तर नाल्यामध्ये झालेलं त्याचप्रमाणे असं आपण बघू शकतो. म्हणजे त्या नदीचं रूपांतर नाल्यात झालेलं आहे. तिथलं पाणी आपण बघाल तर आपल्याला काळा नाहीतर आपण ऑरेंज असा म्हणजे एक विचित्र कलर म्हणजे केमिकल्स टाकल्यावर कशाप्रमाणे एक असं म्हणजे केमिकल्स टाकल्यावर कशाप्रमाणे त्याच्यावरती इफेक्ट पडत होता. नंतर पेट्रोल बघा, कधी पेट्रोल जमिनीवर पडलेला असेल, तो कसा आपल्याला रेनबो कलर तिथं जमिनीवर दिसत असतो. त्याच प्रमाणाचा कधी-कधी लेयर त्या पाण्यावरती आपल्याला दिसून पडतो बघा. आणि त्याच पाण्याच्या बाजूला काही लोकं आपले स्वतःचे घर सुद्धा बांधून आहेत. तर बघा अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला म्हणजे अशा प्रकारच्या परिस्थितीला सुद्धा आपण प्रदूषण असलेलं आपण बोलू शकतो अँड धिस इज ट्रू आणि हे एक फॅक्ट आहे. आपण कधीही जर आपल्याला वेळ भेटला तर आपण बाय ट्रेन उल्हासनगरला जायचा ट्राय करा. बाय ट्रेन विठ्ठलवाडीच्याच समोरचा एक स्टेशन आहे उल्हासनगर. त्या उल्हासनगरच्या जस्ट लेफ्ट हँड आपण जर बघाल किंवा ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही उतरा, त्या प्लॅटफॉर्मच्या पुढेच जर आपण गेलात, एकदम म्हणजे असं 2 मिनिट पण नाही लागणार. 2 मिनिटामध्येच आपल्याला एक नाला मोठा दिसेल. तर आपल्याला बघितल्यावर आपल्याला असं वाटेल की ती मोठी गटर आहे. परंतु ती मोठी गटर नाही, तर ती एक नदी आहे. ते आपण बघू शकतो. सो धिस इज द थिंग. अशा प्रकारची परिस्थिती सध्या म्हणजे एवढं प्रदूषण आपल्या पूर्ण पृथ्वीवरती वाढलेलं आहे. एवढं पोल्युशन आपल्या पूर्ण पृथ्वीवरती वाढलेलं आहे. ओके. या लेट्स गो आणि आपण जाणून घेऊया आता चॅप्टरमध्ये काय-काय आहे, काय-काय सांगितलेलं आहे दॅट वी विल गो फॉर. तर बघा, मेनी प्रॉब्लेम्स हॅव बीन अरायझिंग ऑन द अर्थ ड्यू टू द ह्युमन इंटरफेरन्सेस इन द नेचर, इंडस्ट्रियलायझेशन, इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, मायनिंग, ट्रान्सपोर्टेशन or indiscrimination and then use of pesticide and fertilizers
are using the population on the earth or causing the population of the earth, and it is affecting the human beings. The or pollution, the contaminated of the nature environment that will be harmful to ecosystem is called the pollution. तर बघा, त्याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन एक पोल्युशनची डेफिनेशन दिलेली आहे. तर पोल्युशनची डेफिनेशन काय आहे तर बघा, पहिलं प्रथमतः पोल्युशन कशामुळे होतं आणि काय काय कारण आहेत ते आपण जाणून घ्या. तर बघा, सर्वात सर्वात मुख्य कारण आहे, सर्वात जास्तीत जास्त मोठं कारण आहे तो काय आहे बघा, इंडस्ट्रियलायझेशन तर आहेच आहे. इन्क्रीजिंग पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या खूप वाढत आहे. लोकसंख्या आपले भारताची म्हणा किंवा जगाची म्हणा ही अतिशय जलद गतीने आणि खूप जास्तीत जास्त वाढत असल्या कारणाने त्यांची गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला फॅक्टरीज लागत आहे. फॅक्टरीज मध्ये जाण्यासाठी मग ते जे लोक आहेत त्यांना मग ट्रान्सपोर्टसाठी काय लागत आहे? ट्रान्सपोर्टेशन लागत आहे. मग यांना खनिजांची गरज आहे म्हणून आपल्याला काय मायनिंग सुद्धा करावी लागत आहे. म्हणून ते नंतर इनडिस्क्रिमिनेशन यूज ऑफ पेस्टिसाइड म्हणजे काय, जे शेती करण्यासाठी त्यांचं जे जेवण बनवण्यासाठी जे पेस्टिसाइड वगैरे यूज होतात. ओके, शेती करण्यासाठी पेस्टिसाइड वगैरे यूज होतात. म्हणजे खतं बेसिकली आपण बोलतो ते खतांचा यूज जास्त होत आहे. तर खतांचा यूज पण जास्त होत आहे आणि चांगलं उत्पादन म्हणजे उत्पादन जास्त येण्यासाठी, ओके, उत्पादन जास्त चांगलं नाही मी बोलू शकत. उत्पादन जास्त येण्यासाठी ते काय करत आहेत, केमिकल्स पेस्टिसाइड म्हणजे काय, रासायनिक खतांचा वापर होत आहे. तर बघा, रासायनिक खतांचा वापर होत आहे आणि नंतर रासायनिक खते, फर्टिलायझर, तर हे रासायनिक खते, फर्टिलायझर्स म्हणजे त्याला आपण बोलू शकतो बेसिकली कीटकनाशके. बघा, कीटकनाशके व खतं यांचा वापर होत आहे. तर ह्यांचे जे रासायनिक खत आहेत, केमिकल फर्टिलायझर्स, केमिकल पेस्टिसाइड्स आहेत, ते सगळेजण काय करतात दॅट दॅट ऑल आर लिंक्ड विथ दी पॉप्युलेशन. बघा, पॉप्युलेशन वाढले, गरजा वाढले नंतर इंडस्ट्री वाढली, इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी लोकांनी जे ट्रान्सपोर्टेशन घेतलंय ते वाढलं आणि ते ट्रान्सपोर्टेशन आता लोक आहेत. लोकांना तर खायला काय ना काय लागणार, तर त्यासाठी काय वाढलं की शेतीवरती भर पडला. मग शेतीवरून जास्तीत जास्त उत्पादन येण्यासाठी केमिकल फर्टिलायझर्स वापरले. पण बघा, केमिकल फर्टिलायझरमुळे उत्पादन तर चांगलं झालं, परंतु त्याची जी हे आहे स्ट्रेंथ किंवा त्याचा जो स्टँडर्ड आहे तो काय झालेला आहे, डाऊन झालेला आहे. डाऊन झालेला आहे. तर बघा, सो दिस इज द थिंग. तर अशा प्रकारे मुळात काय घटना आहे, मुळात कोणती घटना आहे तर पॉप्युलेशन हे वाढल्या कारणाने, त्याच्यानंतर पोल्युशन पण वाढत चाललंय. पोल्युशनमुळे जे पेस्टिसाइड्स वगैरे ते पण, केमिकल फर्टिलायझर जास्तीत जास्त, ट्रान्सपोर्टेशन, मायनिंग हे सुद्धा वाढत चाललेलं आहे. सो दिस इज द थिंग. तर मायनिंग म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला, मायनिंग म्हणजेच आपण बघा, आपण मराठीत बोलूया उद्योगीकरण, वाढती लोकसंख्या, खाणकाम म्हणजे मायनिंग, वाहतूक, ट्रान्सपोर्टेशन हे तर माहिती आहे, आणि कीटकनाशक व खतांचा आपण म्हणजे या गोष्टीचा वापर होऊन यामुळे काय होत आहे, पृथ्वीवरती प्रदूषण वाढले आहे. आणि याचा परिणाम आता मानवावर सुद्धा होऊ लागलेला आहे. तर याचा पण भले आपल्याला आपल्याला कळत नसेल, परंतु ह्याचा परिणाम हळूहळू होत आहे. म्हणजे कसं, ह्याचा सर्वात पहिले परिणाम आपण बोलतो की आपलं आयुष्य, आपली हेल्थ आणि गावामध्ये असणाऱ्या माणसाची हेल्थ यांच्यामधला डिफरन्स, यांच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. बघा, हा जो माणूस जो गावातला माणूस जो 60-70 इयर्सला जेवढा हेल्दी राहू शकतो, तेवढा त्या कंपॅरेटिव्हमध्ये आपण बोलतो शहरातला माणूस हा जास्तीत जास्त 50 इयर्स पर्यंत तेवढा हेल्दी राहू शकतो. दिस इज द थिंग. अशा प्रकारचे डिफरन्सेस आपल्याला बघतो. प्लस आपल्याला येणारे वेगवेगळ्या डायबिटीज, वेगवेगळ्या अस्थमा, नंतर ब्लड प्रेशर, अशा काही बिमारी ज्याच्यापासून सुटकारा नाही आहे. तर अशा बिमारी सुद्धा आपल्याला होत आहेत. तर बघा, दिस इज द थिंग. अशा प्रकारचे एक सिरियस कॉज आहे पोल्युशन हा बनलेला आहे. बघा, अशा प्रकारचे वेगवेगळे कारण दॅट्स व्हॉट वी सी दॅट इज डिफरंट रिझन दिस कॉजेस दी पोल्युशन. तर बघा, आता बघूया आपण पोल्युशनचे डेफिनेशन आपण बघूया. द कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट दॅट विल बी हार्मफुल टू द इकोसिस्टम इज कॉल्ड ॲज द पोल्युशन. म्हणजे ह्याचं काय, कंटॅमिनेशन होणं म्हणजे काय होणं की नॅचरल एन्व्हायरमेंट आहे, जसं मी आपण बोललो की सर्वात प्रथमला की नैसर्गिक एन्व्हायरमेंट जो एन्व्हायरमेंट आहे की त्याच्यामध्ये काही ना काही भेसळ होणे, की त्यांच्यामध्ये मिक्सिंग होणे, कंटॅमिनेशन होणे म्हणजे भेसळ होणे, त्याला आपण काय म्हणू शकतो, एक पोल्युशन असं म्हणू शकतो. तर त्याचे काय काय कारण ते आपण बघणार आहोतच. ओके, त्याचे काय काय कारण आहे आणि ते कशा प्रकारे पोल्युटंट, बघा, पोल्युटंट आपल्याला एक पुढे एक फॅक्टर आहे ते आपण बघून घेणार होतो. तर काय काय कारण आहे, काही काय रिझन आहेत ते आपण बघणार. तर बघा, व्हॉट इज द डेफिनेशन, द कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट. म्हणजेच काय, आपला आजूबाजूचा जो काही एन्व्हायरमेंट आहे. बघा, इफ सपोज
या ठिकाणी आपल्याला ओके. या ठिकाणी आपल्याला दिसत बघा, हा जो आपला जो हा आहे, तो एक आपला रिअल आणि नॅचरल एन्व्हायर्नमेंट आहे. हा आपला रिअल आणि नॅचरल एन्व्हायर्नमेंट आहे. परंतु आपण काय करतोय, गाड्या, ट्रान्सपोर्टेशन, फर्टिलायझर्स हे ते सगळं काही यूज करून म्हणजे हे ते अशा प्रकारचे सगळे गाड्या, ट्रान्सपोर्टेशन, इंडस्ट्री वगैरे यूज करून आपण काय केलंय, आपण इथला जो एन्व्हायर्नमेंट आहे त्याला परिपूर्ण कंटॅमिनेटेड करून वी हॅव स्पॉइल्ड देम. आपण त्यांना खराब केलेलं आहे. आपण त्यांना खराब केलेलं आहे. तर बघा, धिस इज द थिंग. त्यालाच आपण काय म्हणतात, द कंटॅमिनेशन म्हणजे काय, नैसर्गिकरित्याचा पर्यावरणाच्या परिस्थिती परिसंस्थेला हानिकारक असणारे दूषितीकरण. कंटॅमिनेशन म्हणजे काय, दूषितीकरण. त्याला आपण प्रदूषण होणे म्हणजे काय बघा, निसर्गाच्या नॅचरल एन्व्हायर्नमेंट म्हणजे काय, नैसर्गिक पर्यावरणाच्या परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण आहे. मीन्स व्हॉट, की द कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायर्नमेंट दॅट विल बी हार्मफुल टू द इकोसिस्टम. इकोसिस्टम म्हणजे काय, की आपला जो वर्ल्ड आहे किंवा आपण त्याला वर्ल्ड किंवा आपण जे लिव्हिंग बिंग्सचं जे सिस्टम आहे त्याला आपण इकोसिस्टम असं म्हणू शकतो. नॉट ओन्ली लिव्हिंग बिंग्स. तर बघा, एअर वगैरे म्हणजे आपला अर्थचा जो सिस्टम आहे, पुरा अर्थचा ॲटमॉस्फिअर आपण बोलत होतो. ॲटमॉस्फिअर किंवा इन्क्लुडिंग ॲटमॉस्फिअर, लिव्हिंगचा जो सिस्टम आहे ते, हे सगळेच जण सिस्टम इन्क्लूड करून आपण काय बोलतो, तर बेसिकली दॅट सिस्टम जो पूर्ण अर्थवर चालू आहे त्याला आपण इकोसिस्टम असं म्हणू शकतो. ठीक आहे. या इकोसिस्टमला हानिकारक आहे अशा प्रकारचं जेव्हा कंटॅमिनेशन होतं नॅचरल एन्व्हायर्नमेंटचा, तेव्हा आपण काय म्हणतो, पोल्युशन असं म्हणतो. तर लेट्स गो व्हॉट इज दॅट, व्हॉट इज द पोल्युटंट दॅट वी विल फाइंड आउट. तर बघा, व्हॉट इज द पोल्युटंट वी विल फाइंड आउट. तर बघा, पोल्युटंट म्हणजे काय, की ज्यांच्यामुळे पोल्युशन होत असतो ते आपण आता जाणून घेणार आहोत. सी सी आपल्याला एक पिक्चर दिसतं ना, 8.2, दॅट इज द टू बिग मीनिंग ऑफ दॅट पिक्चर. आणि त्या पिक्चरचा खूप मोठा असा meaning आहे. So what that's showing us, that the picture is showing us and telling us की सेव्ह माय चाइल्ड, सेव्ह मी माय चाइल्ड. तर आपली बघा, आपण काय म्हणतो पृथ्वीला, आपण धरतीला काय म्हणतो, आई बोलत असतो. तर आपली आई कशी आहे सध्या? सध्या ती आजारी झालेली आहे. सध्या ती धोक्यामध्ये आहे. सध्या ती धोक्यामध्ये आहे. आपल्या आईला किंवा आपला अर्थ आपल्याला परत हे बघा, परिपूर्ण तर परत आपण करू शकतो नाही. करू शकणं एक खूप थोडा आत्ता या घडीला तर खूप इम्पोर्टंट आहे. परंतु आपण हळू जर प्रयत्न केले तर ते नक्कीच होणं पॉसिबल आहे. ते नक्कीच होणं पॉसिबल आहे. तर यासाठीच आपल्याला काय करायला हवं? यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवे. तर बघा, आपली अर्थ जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आपली अर्थ ही एकदम पहिले नॅचरली असं बघायला गेलं तर आपली अर्थ असते. परंतु आता आपण बघायला गेलं तर अशा प्रकारचे म्हणजे एकदम तुम्ही ह्याच्यावरती जाऊ नका. काय म्हणतात त्याला, पिक्चरवरती जाऊ नका. तर ह्याचं मीनिंग काय ते बघा. ह्याचं मीनिंग असं की पहिले जे एकदम हिरवे वगैरे किंवा हरित लोकं दिसत होते किंवा आपण बोलतो की साफ असं आपल्याला स्काय आपल्याला होता. बर्ड्स वगैरे आपल्याला जे स्प्रेड होत होते आणि झाडे वगैरे खूप होते. परंतु आता आपण जर बघायला गेलं तर बघा, झाडं, जंगलं ह्यांच्या जागी काय आलेलं आहे? झाडं, जंगलं यांच्या जागी फॅक्टरीज आलेल्या आहेत. आणि फॅक्टरीज नंतर आपण बोलू शकतो फॅक्टरीजनी काय केलेलं आहे? खूप असं धूळ आणले. तर धुळ्यामुळे काय आता हळू स्कायचा कलर किंवा क्लाउडचा कलर हा सुद्धा चेंज होत आला. आणि आपण जसं ऑलरेडी बघितलेलं होतं की लाइक बोललो होतो की जे आपले सीझन आहेत म्हणजे आपले जे विंटर, समर अँड अगेन द रेनी सीझन दॅट आल्सो चेंजिंग. ते सुद्धा चेंज होत आहे. तर ते चेंज होण्याचं रिझन कुठे आहे बरं? तर ते पोल्युशनमुळे किंवा फॅक्टरीजमध्ये असलेलं आपण बघू शकतो. सो इज दॅट मीन द फॅक्टरीज आर बॅड? तर फॅक्टरीज आर बॅड ह्याचं मिनिंग होऊ शकतं का? म्हणजे हे एकटेच रिस्पॉन्सिबल आहेत का? आन्सर इज नो. त्याच्यासाठी अजून खूप काही घटक आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत. ते आपण आता बघून घेणार आहोत. ठीक आहे. याबद्दल कोणाला काय डाऊट असेल, योगेश तुम्ही विचारू शकता. ऑलराइट. फक्त फॅक्टरीज नाही, तर फक्त फॅक्टरीज नाही, तर आपण काय बोलतो, आपल्या ज्या गाड्या आहेत, आपण जे टू व्हीलर, फोर व्हीलर जे चालवतो त्यांच्यामुळे सुद्धा पोल्युशन हा होत आहे. टू व्हीलर, फोर व्हीलर चालवतो त्यांच्यामुळे सुद्धा पोल्युशन होत आहे. त्याच्यानंतर आपण म्हणतो फॅक्टऱ्यांनी नदीमध्ये जे टाकलेलं दूषित पाणी आहे ते सुद्धा एक पोल्युशन आहे. तर नंतर फॅक्टऱ्यांचं जे दूषित पाणी आहे किंवा जे धूळ आहे, ते धूळ बघा, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की नायट्रोजन बेसिस वगैरे असतं. म्हणजे कसं, पाऊस चालू असताना बघा, पाऊस चालू असताना पाऊस काय करतो? पाऊस फक्त हे नाही घेत, पाणीच नाही घेऊन येत. तर हवेमध्ये असणारं जे काही धूळ किंवा जे काही माती किंवा जे काही आपण बोलतो धूळ, माती आपण बोलतो किंवा एअर, गॅसेस वगैरे असतात ते सुद्धा आपल्या स्वतःमध्ये मिक्स करून ते काय करत असतो? जमिनीवर पाडत असतो. तर बघा, जर हवेमध्ये जे केमिकल्सचे धूर असतील तर तो काय करणार? पावसाबरोबर केमिकल्सचे धूर खाली पडणार आहेत.
आणि जर हवेमध्ये चांगलं एअर असेल तर काय होणार आहे? चांगला वारा किंवा चांगला वायू असेल तर काय होणार आहे? तर पाण्यामध्ये सुद्धा चांगलेच वायू मिक्स होऊन, चांगले वारे मिक्स होऊन खाली होणार. तर त्याचमुळे बघा, त्याचमुळे आपल्या घरवाले आपल्याला बोलतात, की पहिला पाऊस हा कधी अटेंड करायचा नसतो. त्याचमुळे आपल्याला सांगतात, की पहिला पाऊस हा कधी अटेंड करायचा नसतो. कारण हेच एक रिझन आहे. त्याच्याकडे भलेही स्टोरीज आपल्याला घरवाले काही सांगत असतील, परंतु त्याच्या मागचा रिझन हाच आहे, की पहिला पाऊस हा काय करतो वातावरणाचे धूळ वगैरे जे काय आहे, जे काही धूळ किंवा प्रदूषण वगैरे आहे ते त्या पाण्याबरोबर खाली येत असतात. तर जर अशा पाण्यामध्ये आपण भिजलो, की असं पाणी जर आपल्या शरीरामध्ये गेलं, तर आपण काय पडू शकतो? आजारी पडू शकतो. सो बघा दिस इज द थिंग. आता हे जे आहे त्याला आपण पोल्युशन्स आणि पोल्युशनबद्दलच आपण बोलून घेणार. म्हणून आपण काय करणार आहोत, असे रेग्युलरली जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण घेऊन वी विल ट्राय टू फाइंड आउट अँड वी विल कन्क्लूड दॅट की आपण हे या सगळ्यावरती आता कन्क्लुजन घेणार आहोत, की कशाप्रमाणे पोल्युशन हा केवढा मोठा एक सीरियस मॅटर बनलेला आहे आणि त्यासोबतच सीरियस मॅटर सोबतच काय बनलेलं आहे, एक आपल्याला त्याच्यावरती काहीतरी टॅकल किंवा आपल्याला त्याच्यावरती काहीतरी क्रिया करायची किंवा त्याच्यावर किंवा ते सॉर्ट आउट करायचं आहे किंवा त्याच्यावरती आपण कशाप्रकारे सोल्युशन काढून किंवा कशाप्रमाणे आपण ते कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो, ह्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग जे नेक्स्ट आहे पोल्युटंट्स वगैरे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. राइट. सो आय होप तुम्हाला कळालं असेल. इन केस नो, यू गाईज आर फ्री टू आस्क मी एनी डाऊट. तुम्ही विचारू शकता.